This news is sponsored by Hope Hospital. नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी अमित वादरे। आता पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। कोकणात आलेल्या पुरावर होत असलेल्या राजकारणावर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की जगभरात ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळी बचाव कार्यात अडथळे येऊ नये हा नियम आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तेथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे, हल्ले करणे हे थांबवले पाहिजे। नाही, कोणी जाऊ बघा की एक देशभरामध्ये जगभरामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात तेव्हा तिथे सगळ्यात आधी जे बचाव कार्य सुरू होतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत। बचाव कार्यामध्ये हा एक नियम आहे जगभरात, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही दुर्घटना घडत आहेत तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवरती आरोप करणं, हल्ले करणं अधिकाऱ्यांवरती, हे प्रकार थांबले पाहिजेत। प्रत्येकजण मनापासून एक मनामध्ये वेदना घेऊन बचाव कार्य करतो आहे। मग अधिकारी असतील, प्रशासन असतील, सरकार असेल, इतर पक्षाचे लोक असतील। चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी प्रसंगी एक पूरग्रस्त महिलेने पोटतिडकीने आक्रोश करत खासदार आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले। त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे 1 महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केला आहे व तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे। आता आमचे गटनेते भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रभाकर शिंदे साहेबांनी लोकांशी चर्चा करून जो नगरसेवकांचे 1 महिनाचे मानधन आहेत जवळजवळ 21 लाखपर्यंत, ते जे कोकणचे, रत्नागिरीचे, चिपळूणचे पूरग्रस्त आहेत त्यांना नितांत आवश्यकता आहे, नितांत गरज आहे। त्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत आणि आम्ही सगळे नगरसेवक एकमताने मंजूर केला आहे की आमची जी मदत आहे ते खूप छोटी आहे, खूप लहान आहे, लेकिन आम्ही एक फूल नाही तर फूलची पाकळी म्हणून आम्ही जे आमचे बंधू आहेत, जे भगिनी आहेत, जे त्रस्त आहेत त्यांच्या मदतीसाठी आम्ही उभे आहोत। नहीं, ऐसे है महाराष्ट्र में जो बाढ़ आया और उसके कारण जो तबाही मच गई उसकी जानकारी सभी को है। हम टीवी पे, सोशल मीडिया पे लगातार देख रहे हैं। मैं खुद कोंकण से हूँ। कोंकण में महाड़, चिपळूण, खेड़ वहाँ भारी पैमाने पे तबाह हुई है। तड़िए नाम का जो गांव है वो पूरी तरह से उद्ध्वस्त हो गया। और जब कल वहाँ मुख्यमंत्री और लोकप्रतिनिधि गए थे तो वहाँ एक जो महिला थी जिनका पूरी तरह से तबाही हो गई है, उन्होंने एक आक्रोश किया और ऐसा बोला कि कुछ भी करिए लेकिन हमको मदद दीजिए। उसके लिए भले आप आमदार लोग का, खासदार लोग का वेतन रोक दीजिए लेकिन हमको मदद कीजिए। उसके बारे में उस संवेदना के साथ भारतीय जनता पक्ष महानगर पालिका मुंबई का गुट ने यह निर्णय किया है कि इसको देख के हम चुप नहीं रह सकते। हमें मालूम है हमारी मदद पूरी तरह से पूरी नहीं होगी, फिर भी एक संवेदना जताने के लिए हमने हमारे गुट का 1 महीने का मासिक वेतन पूरी तरह से बाढ़ग्रस्त लोगों के लिए दिया। आता बातमी सोलापूरवरून। आमदार प्रणिती शिंदे आता सोलापूर फतेह करण्याच्या मानसिकतेत आले आहे। त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस मनामनात, काँग्रेस घराघरात मोहिमेचा शुभारंभ केला। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली। प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते, परंतु शिंदे यांनी काय केले? केवळ उजनीची पाणी आणले। उजनी काय करताय? तुमच्यात हिम्मत असेल तर दुसरी पाईपलाईन आणावी। किती वर्ष आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो, त्याचे 2 मंत्री, 1 खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही। भाजपला मी चॅलेंज करते की केंद्रात त्यांची सत्ता असून मोदी बाबा पंतप्रधान आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे, असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले। केंद्र सरकारने हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात दिले असते तर एवढी लोक मेली नसती। त्यांच्या मृत्यूला केवळ पंतप्रधान मोदी हेच जबाबदार आहे, असा हल्लाही शिंदे यांनी चढवला।
शहर उत्तरमध्ये पहिल्यांदाच ह्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे. मी वालेजींच्या मनापासून आभार मानते की त्यांनी सुरुवात इथून केली. ही तर सुरुवात आहे, अभी तो शो बाकी है असं म्हणायला हरकत नाही आहे. चेतन भाऊ, मला असं वाटतं आता आपण थोडंसं आजपर्यंत नजरअंदाज केलं शहर उत्तर, म्हणजे अजून काँग्रेसची हवा काय आहे हे शहर उत्तरला माहिती नाहीये. इकडे आपण एकदा जर शिरलो किंवा घुसलो तर मग आपण हा पिंजून काढणार आणि मग आपण ह्याच्यावर नक्कीच लोकांची सेवा इथे आपण करणारच. मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, पण भाजप असेल किंवा इतर कोणतेही पक्ष असेल, आपण जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं दिलं नाही. जर दिलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. आपण लक्ष दिलं नाही म्हणून त्यांच्यासाठी कदाचित सोपं गेलं. पण ह्यापुढे केवळ लोकांसाठी, केवळ लोकांना जो त्रास, आपण आज कार्यक्रम सुरू करते की काँग्रेस मनामनात, काँग्रेस घराघरात. पण बालेसाहेब, तुम्ही आता सांगितलं की भाजपचं एकच धोरण होतं काही दिवसापूर्वी की पाणी घराघरात आणि महागाई घराघरात, असं म्हणायला हरकत नाही. आता खरं तर महानगरपालिका इलेक्शनला अजून वेळ आहे. असं नका समजू की आम्ही तुमच्याकडे आज मतं मागायला आलो. आम्ही तुमच्या समोर फक्त वस्तुस्थिती मांडायला आलो, जे आम्ही आजपर्यंत केलं नव्हतं. पण किती चटके खाणार सर्वसामान्य लोकांसाठी आज आम्ही काँग्रेस शहर उत्तर आम्ही पिंजून काढणारच काढणार, हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द, कारण का शहर उत्तरच्या लोकांबरोबर आज खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालाय. आजपर्यंत फक्त जात पातीच्या नावावर तुमच्याकडून तुमचा वापर करून घेतलाय आणि तुमच्याकडून मतदान करून घेतलंय. पण तुम्हाला काय मिळालं? तुम्ही उभे राहिलात त्यांच्यासोबत, भाजप सोबत तुम्ही उभे राहिलात. काही विषय असू दे, जात असू दे, पात असू दे, काही असू दे, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? का तुम्हाला सेवा मिळाली? का तुमचे रस्ते झाले? का तुमची घरं खंबीर झाली? का तुमची पाईपलाईनीची कामं झाली? स्मार्ट सिटीच्या नावाखाली सर्वात मोठा भ्रष्टाचार आज शहर उत्तर मध्ये झालाय. विचारा एक एक पैशाचा हिशोब. कुठे स्मार्ट सिटी खोदून ठेवलंय, तिकडे प्रदूषण होत आहे, पण खरी कामं झाली आहेत का? एकही घरात पाणी पोहोचलंय, पिण्याचं पाणी पोहोचलंय, रस्ते पोहोचले, गटाराची कामं झाली आहेत? मग कुठे गेले ते सगळे स्मार्ट सिटीचे? आम्ही मंजूर करून आले. हेमगती साहेब म्हणाले की स्मार्ट सिटी योजना आम्ही मंजूर, पैसे कोणी खाल्ले? आणि का म्हणून केवळ एकच 3% भागात स्मार्ट सिटीची कामं. आता वायफायनी काय लोकांचं पोट भरणार आहे? शहर उत्तर मध्ये पण हातावरती पोट असणारी लोक आहेत ना, त्यांची पोटं भरली का स्मार्ट सिटीने? ठराविक कॉन्ट्रॅक्टरचीच पोटं भरली आहेत त्या ठिकाणी, ठराविक ठेकेदारांचीच. मला सांगा, स्मार्ट सिटीचे पैसे हे महाराष्ट्र शासनाचे, काम करणारा लेबर महाराष्ट्र शासनाचे, मग का म्हणून ठेकेदार बिहार आणि यूपीचे आणले? का आमच्या इथे कॉन्ट्रॅक्टर नव्हते का सोलापुरात? इंजिनियर नाही आहेत का इथे सोलापुरात? बाहेरून ठेकेदार आणले आणि ते पैसे खातात. आजपर्यंत कोणी बोललं नाहीये. भाजपमध्ये सत्ता ही, कॉर्पोरेशन मध्ये सत्ता ही महापालिकेची आहे. आज 5-6 दिवसाआड तुम्हाला पाणी मिळतं. काँग्रेसच्या काळात मगाशी बोलले उदयजी, -50 होतं उजनी, घेणार आम्ही, त्यांच्या नाकावर टिचून आम्ही उजनीला नाव घेणार. आज हे पाणी मिळतं कोल्हापूर शहराला तर केवळ शिंदे साहेब आणि काँग्रेस पक्षामुळे मिळते. काय उजनी काय करत? अरे तुम्ही नाही देत पाणी, कारण का तुम्हाला पाण्याचं महत्व नाहीये लोकांच्या, पण आम्हाला पाण्याचं महत्व आहे. आम्ही येणारे 100 वर्ष उजनीचं नाव घेणार, कारण का येणारे 100 वर्ष सोलापूरकर उजनीचंच पाणी पिणार. ह्यांच्यामध्ये आहे का दुसरी कुवत? आहे का यांच्यात कुवत दुसरी पाईपलाईन आणायची? करून दाखवा हिंमत असेल तर. किती वेळा आपण ते दुहेरी पाईपलाईनचं नाव ऐकतो. एक तरी आणले का? ह्यांचे 2 मंत्री, 1 खासदार होते ना. मोदी बाबा आहेत अजूनही. चॅलेंज आहे तुमच्यात, हिंमत आणा पाईपलाईन. काय केलं एवढे वर्ष? आता काय? दुष्काळात 13वा महिना. तुमच्याकडे लॉकडाऊन झालं. मागच्या लॉकडाऊन मध्ये बाकीच्या देशात जाऊन बघा. मागच्या लॉकडाऊनचा वापर बाकीच्या देशात आयसीयूचे बेड आणि रेमडेसिवीर वाढवण्यासाठी झालं, ऑक्सिजन वाढवण्यासाठी झालं. पण आपल्या देशात काय केलं मोदीजींनी? मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये हाताची घडी तोंडावर बोल. एकदा पण पत्रकारांसमोर आले नाही, एकदा पण देशाच्या जनतेला संबोधित केलं नाही. मागच्या वर्षी
जर लॉकडाऊन मध्ये मोदीजी आणि भाजप सरकारनी हॉस्पिटल बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू दिले असते तर ह्या वर्षी आपल्यामधली एवढी लोक दगावली नसती. ह्या वर्षी जीवात जीवन घेऊन आपण सगळे त्या ठिकाणी प्रत्येकाचा नातेवाईक, कुटुंबातला कोणीतरी सदस्य नाही तर मित्रमंडळी ह्या वर्षी दगावली. कोण जबाबदार? करोनामध्ये मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूला जर कोण जबाबदार असेल तर ते माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत. हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. वन फिरली लोक व्हेंटिलेटर साठी. आम्हाला रात्रभर फोन येत होते, व्हेंटिलेटर पाहिजे, ऑक्सिजन नाहीये. आणि काय नाही तर उगाच महाविकास आघाडीच्या नावाने ऑक्सिजन का एका रात्रीत तयार होता. मागच्या वर्षी 8 महिने आपण लॉकडाऊन मध्ये होतो. काय केलं? वाढवली का कपॅसिटी? वाढवलं ऑक्सिजन? वाढवले बेड? नाही. ते जर मागच्या वर्षी आणि काय हो, फक्त महाराष्ट्रात ही परिस्थिती होती? त्यांचं राज्य ना उत्तर प्रदेश, तिकडे पण ही परिस्थिती झाली. मध्य प्रदेशमध्ये पण, राजस्थान, दिल्ली, सगळीकडे. कोण जबाबदार? मोदीजी. तुम्ही मागच्या वर्षी जर ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढवलं असतं तर ह्या वर्षी आपल्या देशात एवढी लोक मृत्युमुखी पडली नसती. आणि दुष्काळ 13 महिना मी मगाशी म्हणाली का? कारण का लॉकडाऊनचा सावली अजून उठली नाही आणि सिलेंडरचे भाव एवढे वाढवले. देवा परमेश्वरा, कुठे जावं गोरगरिबांनी? किती 900 रुपयाच्या घरात. कधी झालेलं एवढं सिलेंडर? परवडतं? शहर उत्तर मध्ये परवडतं वाटतं सिलेंडर. 900 रुपये चालतं. 900 रुपये सिलेंडर. पेट्रोल डिझेल वाढलंय. तुमचं घरगुती फॉर्च्यून आणि रुची तेल आमच्या आया भगिनींना विचारा किती त्रास होतो त्यांना. कसं बसं तुम्हाला 2 वेळेचं जेवण देतात? कसं बसं तरी ती सणासुदीला हुग्गी मिळते ना, तर ती पण उद्यापासून बंद होते. म्हणजे एवढा जर तुम्ही वापर आणि चेष्टा मस्करी आमच्या देशाच्या लोकांना करत असाल तर आम्ही गप्प बसायचं का? काँग्रेसच्या लोकांनी गप्प बसलो. दिलं तुम्हाला शहर उत्तर, दिला सोन्याच्या थाळीवर. कारण का आम्ही इथे कधी लक्ष दिलं नाही, पण आता नाही. आणि कोणासाठी? सत्ता नाही, पण लोकांना त्रास होतोय म्हणून आम्ही इथे उतरणार. जसं मी म्हणाली, ही सुरुवात आहे. वाले साहेबांच्या इथून, वॉर्डातून सुरुवात होते. चेतन भाऊ, तुम्ही म्हणालात की त्यांच्या घरातले कोणीतरी 100% का नाही, आणि आम्ही साथ देणार. आम्ही जे कोणी काँग्रेसच्या तिकिटावर लढेल आम्ही त्यांना साथ देणार. म्हणून मी एवढंच या ठिकाणी सांगते. पुढे अजून बरंच काही बोलायचं आहे, पण आपण आता ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडणं खूप महत्वाचं होतं. पाण्याचा विषय मगाशी होता. उजनी जेव्हा मायनस मध्ये होती तेव्हा मी म्हणाली की उजनी आम्ही छाती ठोकपणे सांगणार की येणाऱ्या 100 वर्ष की उजनी आम्ही आणली आणि शिंदे साहेबांनी आणली. जेव्हा उजनी मायनस मध्ये होती तेव्हा दुष्काळ होता. आठवा जरा, कारण का जो त्रास झालेला तो पण कधीतरी आठवायला पाहिजे. उजनी मायनस मध्ये होती, उजनीत पाणी नव्हतं. आम्ही खास बाब म्हणून निधी आणले, सक्शन पंप लावले आणि तुम्हाला 2 दिवसाआड पाणी दिलं जेव्हा काँग्रेसची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा. आज उजनी प्लस मध्ये, काल परवा परत प्लस मध्ये गेलो उजनी, कारण का पाऊस पडला. तरी आपल्याला किती दिवसाआड पाणी मिळतं? 5-6 दिवसाआड. का? कारण का सत्ता मिळाली ना. आता लोकांना पाणी नाही मिळालं तरी चालेल. किती वेळ लागतो 5 मिनिटं बसून नियोजन करायला की सोलापूर शहराला 2 दिवसाआड पाणी कसं द्यायचं? वेळ लागत नाही, पण एकमतच नाहीये ना. ह्यांचा गट बसला तर त्यांचा गट म्हणतो आम्ही देणार नाही पाणी. म्हणजे लोकांना पाणी नाही मिळू दे चालेल, पण आम्ही एकत्र येणार नाही. आमचा एकमेव शिंदे साहेब आहे, जो हम बोले सो कायदा. शिंदे साहेब, त्यांच्याकडे 3 वेगळे कोणाकडे जायचं कळत नाही. मग एकत्र बसणार तरी कसं आहे? आणि म्हणून त्यांच्या राजकारणामुळे आपल्याला भोगावं लागतंय आणि पाणी मिळत नाही. तुम्ही एकदा त्यांना चान्स दिला महापालिकेत, पण तुम्हाला दिसलं की ते काही करू शकत नाही. काँग्रेस होती तेव्हा पाणी मिळायचं, रस्त्याची कामं वेळेवर व्हायची, ड्रेनेज आणि पाईपलाईनची कामं वेळेवर व्हायची, पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी एवढ्या झाल्या, एवढी कामं झाली काँग्रेस पक्षाच्या काळात. पण ह्यांच्याकडे काही, ह्यांना 2दा तुम्ही दिल्लीत 2दा चान्स दिला आणि इथे तुम्ही एकदा चान्स. पण आता मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, स्वतःच्या कधीतरी स्वार्थी व्हा. स्वतःच्या फायद्यासाठी मला असं वाटतं हे ना त्यांची जागा दाखवा. एवढंच मी या ठिकाणी सांगते. आणि
याच्या पुढे काँग्रेस घराघरात आणि काँग्रेस मनामनात ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्न कार्य करून संसार थाटून दिले, त्या आई वडिलाच्या वृद्धपकाळी मायने संभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांचे जीने हराम करणाऱ्या बुलढाण्यातील देऊळगाव माडी येथील एका मोठ्या मुलाने मारहाण करून घराबाहेर काढले. पाहूया काय आहे प्रकार. बुलढाण्यामधील देऊळगाव माळी येथील परसराम फलके यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा मोठा मुलगा मारहाण करतो, मानसिक त्रास देतो, आम्हाला तुमचं काही देणं घेणं नाही, आम्हाला मारहाण करून घराबाहेर काढले अशी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे विनोद फलके हा गावातील माजी उपसरपंच आहे. त्याने त्याची नावे असलेली घराची जागा ही स्वतःच्या नावे करून घेतली आणि बँकेतही काही कल्पना न देता कर्ज काढल्याचा आरोप वृद्ध फलके दाम्पत्याने केलाय. यापूर्वी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून घटनेसंदर्भात तक्रार केली होती, मात्र कुठलीच कारवाई न झाल्याने शेवटी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मला कमलतार असे मारहाण करतो म्हणजे मला दोनदा मारलं, पोराला मारलं. बस काऊन मारतो तू? खाऊन मारतो अंगात. तुमची काय मागणी मग आता? आम्हाला न्याय भेटावा. सुधाबाई परसराम फलके राहणार देऊळगाव माळी. ते आम्ही 15 वर्ष त्याच्याकडं मोठ्या मुलात, तर त्यानं लय आम्हाला त्रास दिला. फक्त पोतभर गहू द्या जाई, फक्त त्याच्या बाबतीत काही दिलं नाही, डाळ टाळ काही नाही. आणि आता या 2 वर्षात, या 2-3 वर्षात लगेच काय मागच लागला. त्या देणं, घरातून वळणं बोलणं, पैसे मागत होते, तुम्हाला खायचे का पैसे. आणि आम्ही दोघं बिमार आहे, काय करावं काही समजतच नाही. आणि मग 15 वर्ष आता मागून काय म्हणे, तुमच्या गांडीत घाला म्हणे वावर, आम्हाला घेणं नाही तुमचं घेणं नाही, तुमच्या वावराचं घेणं नाही. म्हणून आम्ही या मुलाकडे गेलो. कुठे दिली? पोलिसात? हो. नाही, आम्हाला वावर इकडे काढला, आम्ही इकडून बँकेत पैसे टाकून खाऊ. दौंडी या लावली तर मागायला दौंडी देऊ दिली नाही. ते झालं, आम्हाला घराच्या बाहेर काढलं, घरात आलं, हाणमार केली. काय करावं आम्ही, कसं जगावं, कसं राहावं. मुलं मारलं, म्हाताऱ्याला मारलं, कसं करावं आम्ही. आणि बँकेत कर्ज काढलं आमच्या नावाचं, आपल्या नावाचं, तो सही नाही, काय नाही, काय नाही. माहित नाही, आता माहीत झालं आम्हाला. मग कसं करायचं, कसं जगायचं, आम्ही कसं राहायचं, हे आम्ही सरकारनं आमचा निवाडा करावं, न्याय करावं हीच आमची विनंती. 15 दिवसात 2दा मारलं. आणि आम्ही वावरात जसं मजूर जाऊ दे नेतो, ते मजूर वापस करतो ठेव. मग कसं ते शेत व्हायची, आम्ही शेती कशी व्हायची. शेत कोणाचं आहे? शेत माझं आहे. तुमच्या नावावर आहे का? हो. किती एकर आहे शेत? 6 एकर आहे. त्याला वाटून दिलं, ज्याचं त्याला जागा बी बळजबरीनं म्हाताऱ्याची अंगुठी आमची जागा नाही. त्या मुलाला काहीच ठेवलं नाही. आणि तो आता आला तर त्याला हाणमार करू राहिला. 15 दिवसात 2दा मारलं. आता मागून ते जीव जायची वेळ आली त्याची. बेसूट पडलं तर आम्ही तिथून आणलं, दवाखान्यात गेलं. बाबा काय सांगावं, आमच्या मागं लागला तो. त्याला फक्त इष्टून पाहिजेत, त्याला दुसरं काही पाहिजेच नाही. आम्ही त्याला लागत नाही. आम्ही कसं जगायचं हे तुम्ही सांगा. आता सरकारनं न्याय द्या. आजी त्याचं नाव काय? कोणाचं? ते मारहाण करतात ते विनोद फलके, विनोद परसराम फलके. हो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी डेंजर झोनमधील गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे सांगत पहिल्यांदा महाराष्ट्र जास्त बळी गेले आहेत. सातारा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून राज्य सरकारने नियम बदलून नुकसानग्रस्त नागरिकांना पॅकेज देण्याची मागणी आठवले यांनी केली आहे. आणि साताऱ्यामध्ये सगळे पत्रकार उपस्थित आहे. काल आपण महाड तालुक्यामध्ये तळे गाव जे आहे, तळे, त्या ठिकाणी मोठं जे त्या ठिकाणी पहाड कोसळला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 80 ते 90 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर यावेळेला पावसाचा जोर एवढा होता की ज्या पहाडांनी आपल्याला आधार दिला
हे पहाड जे आहे त्या पहाडांच्यामुळं आपण तिथं अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्यापासून राहिलो. तेच पहाड आपल्यावर उलटले म्हणण्यापेक्षा त्याच पहाडाने आपला घात केलेला आहे. तर एक तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पाटणमध्ये जवळजवळ 70 गावं बाधित आहे आणि मयत व्यक्तींची संख्या 31 आहे. बेपत्ता व्यक्ती 3 आहे. म्हणजे ते सुद्धा त्यांचे मयत झाल्याची शक्यता आहे. महाबळेश्वरमध्ये 113 गावं बाधित आहे. मयत व्यक्तीचं नाव मयत व्यक्ती एकच आहे. आणि वाई तालुक्यामध्ये 44 गावं बाधित आहे आणि मयत व्यक्तींची संख्या 3 आहे. बेपत्ता व्यक्तींची संख्या 2 आहे. जावळीमध्ये 146 गाव अफेक्टेड आहे. त्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 1 बेपत्ता आहे. कराड तालुक्यामध्ये 30 गावं बाधित आहे पण त्या ठिकाणी मृत्यू मात्र नाही आहे. सातारा जो तालुका आहे त्यामध्ये 13 गावं बाधित आहे आणि 2 अमयत आहे. तर अशा पद्धतीनं जवळजवळ जिल्ह्यामध्ये 416 गावं बाधित आहे. 42 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 6 व्यक्ती या बेपत्ता आहेत. आता मी वाई तालुक्यामध्ये कोंडावळे जे गाव आहे त्या ठिकाणी मी भेट देऊन आलो. त्याचबरोबर दुसरं गाव कोणतं जांभळी जे आहे तर जांभळीला त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी काही मृत्यू मात्र नाही परंतु त्या ठिकाणी जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या जांभळीमध्ये भरलेलं होतं आणि त्या ठिकाणी घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर कोंडावळे या ठिकाणी 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि कोंडावळे गावामध्ये जे देवरुकर वाडी आहे तर त्या देवरुकर वाडीमध्ये अचानक जो पहाड आहे 6-6:30 वाजता तो कोसळला. दरड कोसळली आणि त्याच्यामध्ये अनेक लोक घरातून बाहेर निघाले. त्यामुळं अनेक लोकांचा जीव वाचलेला आहे पण काही घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे आणि शासनाच्या वतीनं त्यांना 5 लाखाची मदत राज्य सरकारच्या वतीनं मृतांना मिळणार आहे आणि केंद्र सरकारकडून 2 लाखाची मदत मिळणार आहे. परंतु आमची मागणी अशी आहे की अशा पद्धतीची डेंजर झोनमध्ये असणारी जी गावं आहे त्या गावांचं पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्याची आपली मागणी आहे. एक तर राज्य सरकारने एक समिती नेमावी, एक्सपर्ट समिती, आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे डोंगर आहेत, पहाड आहेत, त्या ठिकाणी अशा डेंजर असणाऱ्या ठिकाणची जी घरं आहेत किंवा जे वस्ती आहेत किंवा जी गावं आहेत त्यांचं पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. महाराष्ट्र बुलेटिन सध्यापुरते इतकंच. आपण पाहत राहा महाराष्ट्र 24. नमस्कार.